ही गोष्ट आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील घोडगाव या छोट्याशा गावातील दोन जिद्दी भावांची घरची परिस्थिती अत्यंत गरीब। वडील गावात छोटे मोठे काम करून घर चालवत होते। आई शेतात मोलमजुरी करत होती। गरिबी इतकी होती की शिक्षण आणि शेती दोन्ही सांभाळत दोघांनी गावातच 10वी-12वी पूर्ण केली। पण वडिलांची एकच इच्छा होती, माझ्या दोघा मुलांपैकी एक तरी सरकारी नोकरीला लागला पाहिजे। एका दिवशी दोघे भाऊ शेतात काम करत होते, पण विवेकच्या मनात मात्र एकच ज्वाला पेटलेली होती। गरिबी हा शब्द माझ्या घरातून कायमचा मिटवायचा, कोणत्याही किमतीवर। त्याच्या मनात विचार आला, जर असंच चालू राहिलं तर आपलं संपूर्ण आयुष्य या शेतातच जाईल। आणि त्यानं निर्णय घेतला। 2023 मध्ये अभ्यासासाठी तो जळगावला निघाला। मोठा भाऊ गावातच राहिला। त्यानं शेतीची पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली। वडील जेवढे पैसे कमवायचे ते लहान भावाला पाठवायचे, पण परिस्थिती गरीब असल्यामुळे लहान भावाला अभ्यासावर पूर्ण लक्ष देता येत नव्हतं। म्हणून त्यानं ठरवलं, कामही करेन आणि अभ्यासही सोडणार नाही। दिवसा काम आणि वेळ मिळाला की अभ्यास। गावातल्या लोकांनी टोमणे मारायला सुरुवात केली। हा काय पोलीस होणार? याच्यात भरती होण्याची लक्षणं नाहीत, हा कधीच काही करणार नाही। पण त्यांना काय माहित, हा विवेक मैदानात घाम गाळत होता, स्वप्नासाठी झगडत होता, अपयशाशी लढत होता। दरम्यान मोठा भाऊही विचार करत होता, शेतीमध्ये भविष्य नाही, आपण काहीतरी वेगळं करायला हवं। त्यानं ITI केलं, पण मन मात्र तिथे रमलं नाही। लहानपणापासून मोबाईलवर व्हिडिओ एडिटिंगची त्याला आवड होती। शेतीचं काम करत करत तो मोबाईलवर व्हिडिओ बनवायला शिकू लागला। आणि एक दिवस त्यानं YouTube चॅनल सुरू केलं। सुरुवात एका छोट्याशा मोबाईलपासून। लोक पुन्हा हसले, मोबाईल बघून करिअर होत नाही, हे सगळं वेळेचा अपव्यय आहे। पण त्यानं हार मानली नाही। रात्र जागून एडिटिंग, दिवसा शेती आणि मनात फक्त एकच ध्येय। हळूहळू त्याचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले। यशाची पहिली पायरी त्यानं चढली आणि एक दिवस YouTube कडून पैसे यायला सुरुवात झाली। त्यानं ठरवलं, आता माझ्या लहान भावाच्या अभ्यासात पैशांची अडचण येऊ देणार नाही। लहान भाऊही अभ्यासात झोकून दिला। घाम, मेहनत, जिद्द आणि अढळ आत्मविश्वास। आणि शेवटी 2026 मध्ये विवेक कोळी यांची निवड झाली CISF मध्ये। मोठा भाऊ भूषण कोळी, छोट्या मोबाईलपासून सुरुवात केलेल्या त्या मुलाकडे आज 1.5 लाखाचा आयफोन आहे। वडिलांसाठी 3 लाखांची बुलेट आहे। 1 लाख फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत आणि YouTube कडून सिल्वर प्ले बटनही मिळालं आहे। आणि एक दिवस घोडगावच्या पोस्टमननं एकाच दिवशी 2 पार्सल दिली। एका लिफाफ्यात CISFचं जॉईनिंग लेटर आणि दुसऱ्या बॉक्समध्ये YouTube सिल्वर प्ले बटन। दोघांनीही आई वडिलांच्या हस्ते अनबॉक्सिंग केलं। त्या दिवशी आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात मावणारा नव्हता, कारण ज्यांच्याकडे काहीच नसतं त्यांच्याकडे एक गोष्ट नक्की असते, जिद्द। आणि जिद्दीच्या माणसाला कोणीही थांबवू शकत नाही। ही आहे कथा भूषण कोळी आणि त्याचा लहान भाऊ विवेक कोळी। संघर्षातून उभ्या राहिलेल्या 2 जिवंत स्वप्नांची। गरिबी कायमची नसते, पण जिद्द कायम ठेवली तरच यश मिळतं। लोकांच्या टोमण्यांपेक्षा आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा। एक दिवस जग टाळ्या वाजवेल।